श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळ, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जी काही कर अष्टमी ते दिवाळी सेवा करत असतो, तर त्यासाठी जो दिवाळी संच असतो तो आपण प्रत्येक वर्षी घेतो। आणि मला बरेच जण मेसेज पण करतायत आला का, म्हणजे तो जवळजवळ 15 दिवसापासून दिवाळी संचसाठी मला मेसेज येत आहे। तर आला का, पण आता आलेला आहे, त्यावेळेला आलेला नव्हता, आता आलेला आहे। आणि विशेष म्हणजे यावेळेस कमी आलेले आहेत। तर आपल्याला हवं असेल तर लवकर आपण कॉन्टॅक्ट करा, कारण की हे संपल्यानंतर मी दुसरे मागवेल, पण तोपर्यंत आपली सेवा चालू होऊन जाईल। कारण की आमच्याकडे महिन्यातून एकदाच गाडी येत असते आणि ती गाडी आता दुसरे महिन्या म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 15-16 तारखेला येईल आणि आपली सेवा 13 तारखेपासून सुरू होती। म्हणजे जी कर अष्टमी आहे आपली ती 13 तारखेला आहे, म्हणून आपल्याला 13 तारखेपासून 13 ऑक्टोबर पासून सेवा सुरू करायची आहे। तर ती सेवा आहे बघा, हे दिवाळी संचचे। बघा आपल्याला दिवाळी संच दिसतो आहे, हा दिवाळी संच आहे। मागच्या वेळेस ब्ल्यू कलरचा होता, आता पिंक कलर आहे फक्त। आणि मागच्या वेळेस पेक्षा ह्या वर्षी त्याच्यामध्ये 2 वस्तू ऍड आहे। नारायणी पोटली आहे, त्यानंतर सोप आहे, सॅन्डल सोप आहे, वासाची आहे, तर ती सोप पण आहे याच्यामध्ये, म्हणजे साबण पण आहे याच्यामध्ये ऍड आहे। त्यामुळे त्याची प्राइस पण यावेळेस वाढलेली आहे। मागच्या वेळेस 101 रुपये होती, यावेळेस 251 रुपये आहे। बघा इथं तुम्हाला प्राइस पण दिसत असेल, उलटी दिसते, मी तुम्हाला स्क्रीनवर तो हे दाखवते, त्याचा स्क्रीनवर फोटो टाकते मी। तर असं आहे। आणि गुरुपीठाकडून प्रसाद रूपी 1 रुपयाचं नाणं पण आलेलं आहे त्याच्यामध्ये। आता हे नाणं जे आहे हे काय करायचं, कसं करायचं, सगळ्याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु पूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये देते। आता सगळ्यात पहिले ही याच्यामध्ये काय काय आहे ते दाखवते, नंतर ती सेवा कधीपासून करायची, काय करायची, सगळे सांगते। आता ह्या संचमध्ये सगळ्यात पहिलं आहे गंगा गोदावरी मातेचं जल आहे, म्हणजे नदीचं पाणी, म्हणजे गोदा जल आहे, गोदावरीचं जल आहे। त्यानंतर पंचगव्य आहे, त्यानंतर दशांग धूप आहे, त्यानंतर जी आपल्या केंद्रामध्ये रात्रंदिवस यज्ञ असतो बघा, त्या यज्ञाची रक्षा पण आहे, त्याचे सुद्धा उपयोग करायचा आपल्याला, कसा करायचं सांगणार आहे। हे सुगंधी उठणे पण आहे आपलं, हे नात्तर आहे, सॅन्डल सोप आहे, हर्बल वैदिक प्रीमियर सोप, सॅन्डल सोप आहे। त्यानंतर पिवळी मोहरी आहे, याच्या सगळ्यांचे उपाय आपल्याला करायचे, उपयोग करायचे। त्यानंतर गोमूत्र आहे, त्यानंतर कमलगट्ट्याचे मणी आहे, त्यात ही नारायणी पोटली आहे, यातच 1 रुपयाचं नाणं पण आहे। असं हे आहे, ही नारायणी पोटली। आता नारायणी पोटली मध्ये काय ते पहिले दाखवते मी तुम्हाला। गाठ पक्की ती, हे बघा नारायणी पोटली मध्ये हळकुंड आहे, कापूर आहे, हे गुरुपीठाचं प्रसाद रूपी 1 रुपयाचं नाणं आहे, कवडा आहे, त्यानंतर गोमती चक्र आहे, लवंग आहे, दान वेलची आहे। हे सगळं आपल्याला नारायणी पोटलीमध्ये मिळतंय, ही नारायणी पोटली आहे, हे याच्यात ऍड आहे। आता आपल्याला समजलं याच्यामध्ये काय काय आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये एक हे पॉम्पलेट पण आहे, कोणती सेवा कधी करायची, कोणत्या तारखेला किती वाजता कोणती सेवा करायची, त्याच्यासाठी एक पॉम्पलेट पण आहे। रांगोळ्या कोणत्या दिवशी कोणती काढायची ते पण आहे।
म्हणजे कर अष्टमी पासून तर भाऊबीजेपर्यंतच्या सगळ्या सेवा याच्यात दिलेल्या आहे. त्यानंतर यंत्र दिलेले, धन्वंतरी यंत्र दिलेलं आहे, आरोग्य यंत्र दिलेलं आहे. हे आपण बनवून आपल्या घरात लावू शकतात. आता बाकीचं मी तुम्हाला आता ही माहिती सांगते. आता हे समजलं आपल्याला या संचमध्ये काय काय आहे. आता याचा प्रत्येकाचा काय उपयोग करायचा, कधी करायचा. आता बघा 13 तारखेला कर अष्टमी आहे आणि आपली दिवाळी आहे 21 तारखेला. म्हणजे 13 ऑक्टोबरला कर अष्टमी आहे आणि 21 ऑक्टोबरला दिवाळी आहे. तर 20 ऑक्टोबरला आपली नरक चतुर्दशी आहे. त्या दिवशी दुपारी अमावस्या लागते, परंतु आपण जी आहे ती दुसऱ्या दिवशीची म्हणजेच 21 तारखेला दिवाळी मनवणार आहे. तर आता ही कर अष्टमी पासून आपल्याला सेवा करायची. काय करायचं, रोज कर अष्टमी पासून आपली कुलदेवीचा टाक असतो, कुलदेवीच्या टाकाला रोज आपण आंघोळ घालायची सॉरी अभिषेक करायचा असतो. श्री सुक्त आणि नवार्ण मंत्राचा अभिषेक करायचा असतो. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं आणि ते करायचं असतं. त्यानंतर आता ही आपली सेवा झाली, याची डिटेल्स माहिती तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल. आताच फक्त मी तुम्हाला दिवाळी संचाविषयी माहिती देते. कुलदेवीच्या टाकावर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना काय म्हणायचं, कसं म्हणायचं, ती सगळी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देते. अजून त्याला वेळ आहे, ते आपण नंतरही करू शकतो, पण दिवाळी संचाची व्हिडिओ मी लवकर याच्यासाठी बनवते कारण की तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल. म्हणून तुम्हाला त्या वेळेपर्यंत मिळावं म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ लवकर बनवते. तर असो, आता आपल्याला सगळ्यात पहिले बघा 13 तारखेला कर अष्टमीच्या दिवशी आपण संध्याकाळी करायची असती ही सेवा. संध्याकाळी काय करणार आहे आपण, सगळ्या पहिले दिवा लावला की देवाला सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि मग हे बघा हे दोन्ही हातात घ्यायचे, पिवळ्या मोहऱ्या आणि रक्षा हातात घ्यायचे. त्याच्यावर 1 वेळा किंवा 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र सॉरी 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि 1 किंवा 11 वेळा कालभैरवाष्टक आणि वल्का सूक्त वाचायचं आहे. वाचल्यानंतर ते मोहऱ्यांची डिश हे रक्षाची वाटी स्वामींपुढे ठेवायची. त्यातले 4 मोहऱ्या घ्यायच्या, थोडीशी रक्षा घ्यायची, मागच्या दारा हातात घ्यायची आणि स्वामींना विनंती करायची, स्वामी माझ्या घरातली जी अलक्ष्मी आहे ती बाहेर जाऊ द्या, माझ्या घरात सुलक्ष्मी प्रवेश करू द्या. किंवा लक्ष्मी नारायणालाच तुम्ही विनंती करायची. आपली सेवा जी आहे ती लक्ष्मी मातेची. तुम्ही लक्ष्मी मातेला विनंती केली तरी चालेल, की सांगायचं की हे लक्ष्मी माते माझ्या घरामधली अलक्ष्मी बाहेर जाऊ दे, माझ्या घरात सुलक्ष्मी प्रवेश करू दे, असं म्हणून आपण मागच्या दारापासून तर बाहेर पर्यंत टाकत जायचं. टाकताना मध्ये रस्त्यात कोणी मूल वगैरे किंवा कोणी येणार नाही याची काळजी घ्यायची. टाकून झालं की मग पुन्हा आपण देवाजवळ बसायचं आणि हा दशांग धूप त्यावेळेला लावायचा आहे आपल्याला. दशांग धूप आहे, 1 धूप लावायचा आपल्याला रोज धूप लावायचा. आणि हे जे मणी आहे 2 कमलगट्ट्याचे मणी मग हातात घ्यायचे आहे. कमलगट्ट्याचे मणी 2 हातात घ्यायचे. हे 16 मणी आहे. 2 मणी हातात घ्यायचे आहे आणि 2 मणी हातात घेतल्यानंतर आपल्याला त्यावर सेवा करायची आहे. सेवा कोणती आहे हे बघा, ह्या पॉम्पलेट मध्ये दिलेलं. समजा माझे व्हिडिओ पण नाही, म्हणजे माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही समजलं नाही ते ह्याच्यात सर्व डिटेल्स आहे. तुम्ही जेव्हा संच घ्याल तर संच बरोबर हे येत असतं, संच मध्येच आहे ते. कशाचा काय उपयोग करायचा सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. आता ते हे जे आहे कमलगट्ट्याचे मणी हातामध्ये घ्यायचे आहे. हे 2 मणी यातले 2 मणी हातात घ्यायचे आहे. 2 मणी हातात घ्यायचे उजव्या हातात. डाव्या हाताने 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर 1 माळ कमलात्मक मंत्र जप करायचा आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा षोडशी मंत्र बोलायचा आहे. मंत्र पर्यंत सांगते. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा षोडशी मंत्र. हा आपल्याला ही सेवा मणी हातात घेऊन करायची. मणी सेवा झाली की ते मणी एका प्लास्टिकच्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात असे तुम्ही ठेवून द्यायचे. असं आपल्याला रोज 13 तारखेपासून तर आपल्याला 20 तारखेपर्यंत 13 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची. 8 दिवसाची सेवा आहे. याच्यात 16 मणी आहे. त्यात 16 जी
13 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत आपण रोज 13 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत आपण रोज संध्याकाळी सेवा करणार आहे. आणि मग 20 तारखेला तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकता ही सेवा, कारण की आपल्याला त्याला हवन करायचं आहे 20 तारखेला. म्हणून मग तुम्ही जर ती सकाळी केली समजा ही सेवा, आणि थोडे आपले जे सेवा होईपर्यंत जे बाकीचे मणी होते आदल्या दिवशी, म्हणजे आतापर्यंत जे काही केलेले मणी आहे आपण सेवा केलेले, ते मणी अगोदर गाईच्या तुपात भिजत ठेवून द्यायचे. मग नंतर 8व्या दिवशीचे पुन्हा हे 2च मणी उरतील, हे 2 मणी हातात घ्यायचे. 2 मणी हातात घेऊन पुन्हा ती सेवा करायची. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, षोडशी मंत्र, कमलात्मक मंत्र, एक माळ षोडशी मंत्र 16 वेळा सगळी सेवा करायची. मग हे पण मणी ते गाईच्या तुपात भिजत ठेवायचे. भिजत ठेवले की मग एक हवन आपलं पेटवायचं आहे. हवन पेटवायचं आहे त्यासाठी आपल्याकडे हवन समिधा पण आहे. हे बघा, त्यासाठी समिधा पण आहे, म्हणजे हे संच मध्ये नाहीये पण समिधा पण आलेले आहे. हे ना पार्सल मध्ये खूप असे बॉक्स माझे चेपून गेलेले आहे, पार्सलचा लोड जास्त असल्यामुळे. पण समिधा पण आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये पण काय, रुई, पिंपळ, खैर, आघाडा, औदुंबर, संदड, पिंपरी याचे आहे काढ. नाही तर आपल्याला ते नाही झालं असेल तर आपल्या गिरगाईची गौऱ्या पण आहे आपल्याकडे. आपल्याकडे गिरगाईच्या गौऱ्या पण आहे, त्याच्यासाठी आपण त्या पण मागू शकता. तर त्या गौऱ्या, किंवा आपल्याकडे शेती बिती असेल तर आपल्या गौऱ्या पण, आपल्याकडे असेल गौऱ्या त्या पण चालतील, नसेल तर आपण त्या गौऱ्या पण मागवू शकता. तर त्या गौरीवर हवन कुंडामध्ये, आता हवन कुंड बघा, हे तर तुम्हाला दिसते मागे हवन कुंड आहे. हवन कुंड आहे, तसं आपल्याकडे असेल तर ठीक, नाही तर हवन कुंड पण आहेत, हवा असेल तर ते. त्याच्यात ते ना खाली गौरी वगैरे टाकून थोडस गाईचं तूप टाकायचं, आणि आपला जो देवाचा दिवा असतो, देवाला जो आपण दिवा लावतो त्या दिव्यावर कापूर पेटवून त्याच्याने ते हवन पेटवायचं. कधीही काडीने हवन पेटवायचं नाही. आणि जय जयकार करत हवन पेटवायचं, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, असं जय जयकार करत हवन पेटवायचं असतं. आणि मग हवन पेटवल्यानंतर मग जे काय आहे, पहिले एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचं गाईच्या तुपाचं हवन करायचं. नंतर एक माळ गायत्री मंत्राचं गाईच्या तुपाचं हवन करायचं आहे. त्यानंतर 16 वेळा किंवा एक माळ नवार्णव मंत्राचं गाईच्या तुपाचं हवन करायचं आहे. त्यानंतर कमलात्मक मंत्र आहे ना, तर 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचं. प्रत्येक मंत्राला ह्या मण्याचं हवन करायचं आहे. एक वेळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि हवन करायचं. आता हवन करताना प्रत्येक वेळ आपल्याला स्वाहा बोलायचे, म्हणजे कसं, श्री स्वामी समर्थ स्वाहा, श्री स्वामी समर्थ स्वाहा, श्री स्वामी समर्थ स्वाहा, असं स्वाहा म्हटल्यानंतर ते तूप त्यात पडेल, असं थोडं थोडं थेंब थेंब तूप टाकायचंय. असं आपल्याला स्वाहा हवन करायचं आहे. आणि जेव्हा आपण कमलात्मक मंत्र म्हणाल, तर कमलात्मक मंत्र म्हटला की हा एक मणी टाकायचा, स्वाहा म्हणायचं आणि टाकायचं मणी. आपल्याला असं ते हवन करायचं आहे. त्या दिवशी हवन पूर्ण म्हणजे सगळ्याचं हवन करायचं आहे. सगळे मणी एक एक असं सगळ्या 16 मण्यांचं, आणि पूर्ण मणी त्यामध्ये पूर्ण हे होतील, जळतील, अशा याच्याने हवन करायचंय. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, अर्धे कच्चे राहून जातात. पण आपण शक्यतो काळजी घ्यायची की हवन पूर्ण होईल असं. त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला हवन झालं की त्या दिवशी आपल्याला हे 20 तारखेलाच करावं लागणार आहे हवन, कारण की 8 दिवस आपले तेव्हाच होते, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. जरी आपली दिवाळी आपली आहे ती 21 तारखेला दिवाळी, कारण की नरक चतुर्दशीच्या दिवशी आपला 8वा दिवस येते कर अष्टमीचा. आणि दिवाळी आपली म्हणजे जी लक्ष्मीपूजन आहे ती 20 तारखेला दुपारी 3:45 लागते. परंतु दिवाळी जी आहे ती इथे 21 तारखेला दाखवलेली आहे, आणि अमावस्या समाप्ती 5:55 आहे 21 तारखेला. म्हणून आपल्याला दिवाळी जी काय आहे ती सूर्याने बघितलेला जो दिवस असतो तो आपल्याला मानायचा असतो, म्हणून 21 तारखेची दिवाळी करायची आहे. तर आपल्याला हे हवन त्या दिवशी 20 तारखेलाच नरक चतुर्दशीच्या दिवशी करायचं, पण दिवसभरात तुम्ही कधी करू शकतात. हवन झालं की आता पूर्ण हवन एकदम पूर्ण सगळं जळालं, सगळं राग झाले की मग डायरेक्ट आपण त्याला हे नाही करायचं, म्हणजे थोडं शांत होऊ द्यायचं. हवन शांत झालं की थोडस गाईचं दूध घ्या, किंवा थोडस तुमच्याकडे जे दूध असेल ते, शक्यतो असेल तर गाईचं दूध चांगलंच आहे, आणि थोडस हातात घ्यायचं, असं डायरेक्ट ओतायचं नाही, बॉटलने किंवा ग्लासने, हातात घ्यायचं. आणि 3दा ओम शांती 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 असं म्हणून त्या हवनावर थोडस गाईचं दूध शिंपडायचं आहे, म्हणजे तो हवन शांत होईल, ती अग्नी शांत होत असते. आपल्याला ही सेवा असं दिवाळीच्या संचची करायची, म्हणजे दिवाळीच्या संच मधल्या कर अष्टमीपासून तर
नरक चतुर्दशी पर्यंत ही कमलगट्ट्याच्या मण्यांची सेवा करायची आहे. त्यानंतर पंचगव्य आपल्याला रोज आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. त्यानंतर हे उठणं आहे दिवाळीचे आपल्याला आंघोळीसाठी उठणे पण आहे. त्यानंतर ही नात तर आहे, ही नात तर आहे आपल्याला देवांना याच्यासाठी देवांसाठी आहे. ही नात तर हे देवांसाठी आहे, म्हणजे देवांना लावायचं आहे. आणि हे बघा हे गंगा गोदावरीचं जल आहे. तर हे जल आहे हे आपल्याला आपल्या घरात शिंपडण्यासाठी आहे किंवा आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी पण आहे. म्हणजे आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर तुम्हाला गंगेच्या आंघोळीचं पुण्य लागतं. गोदावरीच्या गोदावरी तीरावर आंघोळ करण्याचं पुण्य लागतं. कारण की आपण प्रत्येक जण गोदावरीला आंघोळीला जाऊ शकत नाही, म्हणून आपल्यासाठी ही सोय केलेली आहे. गोदावरीचं तीर्थ दिलेलं आहे. आणि हे गोमूत्र तर आपल्याला पहिले सांगितलं, आपण रोज पूजेला बसायच्या अगोदर संध्याकाळी पहिले घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडून घ्यायचं आणि मग पूजेला बसायचं आहे. आता हे झाले नारायणी पोटलीचं झालं. आता हे बाकीचं समजलं. आता हे राहिलं नारायणी पोटली. आता नारायणी पोटलीचं काय करायचं? आता ही नारायणी पोटली आहे, याच्यावर पण आपल्याला सेवा आहे. की तुम्ही नारायणी पोटलीची सेवा तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे जे नरक चतुर्दशीच्या दिवशी आहे, संध्याकाळी अमावस्या लागते, तुम्ही त्या दिवशी केली तरी चालेल. कारण की गोष्ट अशी आहे की आपण दिवाळीच्या दिवशी करण्यासाठी आहे, परंतु दिवाळीच्या दिवशी आपल्याला एवढा वेळ नसतो सेवा करायला, म्हणून आपण आदल्या दिवशी केली तरी चालेल. मग त्याच्यावर काय करायचं आहे आपल्याला सेवा काही इथे दिलेली नाहीये. ठीक आहे, त्याच्यावर सेवा अशी आहे, ही नारायणी पोटली म्हटल्यावर आपल्याला इथे लक्ष्मी नारायणाची सेवाच करणं गरजेचं आहे. तर ही आहे, याच्यावर आपले पहिले 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करा. 1 माळ लक्ष्मी गायत्री, 1 माळ विष्णू गायत्री, 1 माळ नवार्णव मंत्र, गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, आणि त्यानंतर 16 वेळा श्री सुक्त आणि 1 वेळ व्यंकटेश स्तोत्र. ही एवढी सेवा आपल्याला ह्या पोटलीवर करायची आहे. ही पोटली आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे. ही आपली बरकत पोटली आहे, म्हणजे ती नारायणी पोटली ही आपल्या बरकतीसाठी आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. म्हणजे ज्यांच्या आर्थिक जर हे कमी असेल, आर्थिक अडचण असेल किंवा थोडी परिस्थिती हे असेल किंवा कुठल्या आपले काम अडलेले असेल, आर्थिक काम काढले असेल, तर आपण हा उपाय करून बघायला काय हरकत नाही. ह्याच्यावर सेवा करून आपण ते तिजोरीत ठेवा. आपले अडलेले काम पण होईल आणि आपले पैशाची जी अडचण आहे, बऱ्याच जणांचं काय होतं की पैसा हा टिकत नाही. बरेच जण म्हणतात आम्ही पैसा कमवतो पण आमच्या घरात राहत नाही, आमच्या तिजोरीत काही राहतच नाही. तर त्याच्यासाठी आहे ही आपण आपल्या तिजोरीत ही ठेवायची आहे. ही नारायणी पोटली ही आपण आपल्या तिजोरीत ठेवायची. तर आपण त्याच्यावर सेवा काय आहे ते समजली आहे. नसेल तर पुन्हा सांगते. 11 किंवा 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री, 1 माळ विष्णू गायत्री, 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र आणि त्यानंतर 16 वेळा श्री सुक्त, 1 वेळ फलश्रुती आणि 1 वेळ व्यंकटेश स्तोत्र. आपल्याला एवढी सेवा ह्या पोटलीवर करायची आहे. आणि ती थोडे वेळ आपण लक्ष्मी नारायणासमोर ठेवा किंवा स्वामींसमोर ठेवा आणि नंतर आपल्या तिजोरीत ठेवा. हे पोटली जोपर्यंत तुमच्या तिजोरीत असेल तोपर्यंत तुमच्या तिजोरीत 1 रुपया म्हणजे काही ना काही तुमच्याकडे असणारच आहे. तुम्हाला पैशाची कमी पडणार नाही. असं नाही म्हणत मी खूप पैसा भरभरून येईल, परंतु तुम्हाला हवा तेवढा पैसा येऊ शकेल. म्हणजे तुम्हाला पैशाची अडचण भासणार नाही, थोडक्यात असं सांगायचंय मला. आता हे झालं. आता त्यानंतर आपल्याकडे आता अजून तुम्हाला मी दुसरे व्हिडिओ दाखवते. शेणाचे दिवे पण आलेले आहेत. तर जे आपले शेणाचे दिवे असतात बघा, पंचगव्याचे दिवे आहे, पंचगव्याचे दिवे पण आलेले आहेत आणि तुपाच्या वाती पण आहेत. त्याच्यासाठी पंचगव्याच्या दिव्यासाठी तुपाच्या वाती पण आहे. याचा व्हिडिओ मी पुन्हा दुसरा बनवते. मला माहितीये की हाच ऑलरेडी 20 मिनिटं, जवळजवळ 19 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. हे जर सांगायला लागले तर खूप मोठा होऊन जाईल. तर मी तुम्हाला ते दिव्याचा व्हिडिओ दुसरा बनवते. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजलंय, दिवाळी संच आलेला आहे. दिवाळी संचची पहिल्या वेळेला मागच्या वर्षी 101 रुपये प्राइस होती. आता बऱ्याच वस्तू ऍड झाल्यामुळे आता त्याची प्राइस आहे 251 रुपये प्राइस आहे. आणि आपल्याला कुरिअर चार्ज असतील जे काय असेल ते, आणि त्यासाठी आपल्याला हवनसाठी समिधा पण आलेला आहे. त्यानंतर गौऱ्या पण आहे. आता याचा सगळ्याचा व्हिडिओ मी अजून एक बनवते, तो तुमच्यापर्यंत दिवाळी संच नंतर लगेच तो पोहोचेल. म्हणजे तुम्हाला जर त्याबरोबर ते मागवायचं असेल तर तुम्हाला बरोबरच घेता येईल आणि तुम्हाला मग कुरिअरला पण परवडतं. एका वेळेला 2-3 वस्तू घेतल्या तर कुरिअरला पण परवडतं. तर असो,
आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिवाळी संचची माहिती मिळाली आहे. दिवाळी संचमध्ये जे कमलगट्ट्याचे मण्याची काय सेवा करायची ते माहिती झालेली आहे. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्याला दिवाळी संच हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर आपले संच मागून घ्या, कारण की संच कमी आहे आणि नंतर लवकर येण्याची गॅरंटी देत नाही. कारण की आता घेतले तुम्ही तर तुम्हाला कर अष्टमीच्या आत येऊन जातील किंवा कर अष्टमीपर्यंत. परंतु जर आता नाही घेतले, नंतर तुम्ही म्हटले मागवून नंतर पुढे, तो दिवस निघून गेले तर तुम्हाला संच पण माझ्याकडचे संपून जातील आणि कदाचित तुम्हाला लेट पण येईल. मग तुमची सेवा राहून जाईल. आणि मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी जेवढ्यांनी संच घेतलेले तेवढ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अनुभव घेण्यासाठी संच घ्या लवकर आणि अनुभव घ्या आणि कमेंट मध्ये मात्र संचचा काय अनुभव आहे तो कळवा. श्री स्वामी समर्थ.